ओके एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. लास्ट टाइम आपण जे बघितलं ते काय होतं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे असलेलं ॲक्सेलरेशन. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला पर्टिक्युलर हाईटला आपण होल्ड केलं. इफ यू रिलीज दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, इट विल फॉल्स डाऊन विथ सम वेलॉसिटी. दॅट वेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इट हॅज सम ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एखादा ऑब्जेक्ट आहे, आपण एका हाईटला धरलं, त्याला सोडल्यावरती तो ऑब्जेक्ट खाली पडायला चालू होईल. त्याला काहीतरी व्हेलॉसिटी वाढत राहणार आहे आणि त्याला काहीतरी ॲक्सेलरेशन आहे. दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ह्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी साधारणतः ओव्हरऑल ऑल ओव्हर द वर्ल्ड, ऑल ओव्हर द अर्थ एक ऑन ॲन ॲव्हरेज त्याची व्हॅल्यू असते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. साधारणतः किती असते? 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हे त्याचं युनिट आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण ती सगळीकडे ॲक्च्युअलमध्ये सेम असते का? तर त्याचं आन्सर आहे नाही. तर ती चेंज होत असते काही ना काही प्रमाणात. ओके, त्या जीची व्हॅल्यू. तर बघा ती कोणत्या पद्धतीने चेंज होते, त्यातलं व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू जी, स्मॉल जी, त्याचा व्हेरिएशन कसं होणार आहे बघूया आपण. इथे पॉईंट कसा दिलेला आहे त्यांनी. ओके, लक्ष द्या. विल द व्हॅल्यू ऑफ जी विल बी द सेम, जी बी द सेम everywhere on the surface of the earth? No, it's not same. ठीक है, the answer is no. The reason is that shape of the earth is not exactly spherical. आपण म्हणतो ना अर्थ एकदम स्पेरिकल आहे, तर एक्झॅक्टली 100% स्पेरिकल नाही आहे, हे माहीत असू द्या. 100% स्पेरिकल नाही आहे, ही पहिली गोष्ट. सर मग कशी आहे? स्पेरिकलच आहे, ॲप्रॉक्सिमेटली स्पेरिकल आहे. काही ठिकाणी थोडीशी जसा शेप यायला पाहिजे तसा एकदम एक्झॅक्ट नाही आहे, थोडेसे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम द सेंटर डिफर्स सम वॉट फ्रॉम द प्लेस टू प्लेस. थोडंसं ते काही डिस्टन्स, आता समजा एक कन्सिडर करा स्पेरिकल शेप, एक्झॅक्टली स्पेरिकल आहे. सेंटरपासून इकडचं रेडियस, सेंटरपासून इकडचं टोक, ती रेडियस सेमच असणार आहे. पण समजा एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे, थोडंसं एका बाजूला स्पेरिकल शेप आहे आणि दुसऱ्या बाजूला थोडासा असा आला, तर सरफेसपासून सेंटरपर्यंतचं जे डिस्टन्स आहे इथे, आणि हा सरफेस थोडा आत गेला आहे, इथून तर सेंटरपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते हे सेम नसणार आहे, ते थोडंसं वेगवेगळं असतं. आलं लक्षात? पुढे, ड्यू टू इट्स रोटेशन the earth bulges at the equator and flatter at the pole. बघा लक्ष द्या. सगळ्यात पहिले द व्हॅल्यू ऑफ जी इज, तुम्ही लिहिताना कसं लिहायची पहिली लाईन? द व्हॅल्यू ऑफ जी, एक मिनटं थांबा फक्त सांगतोय. द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम ऑल ओव्हर द सरफेस. सरफेसवरती जीची व्हॅल्यू सगळीकडे सेम नाही. ठीक आहे. ओके, एक लाईन लिहून घ्या, मग त्याच्या पुढे काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. त्याच्यातून मार्क मी करून देणार आहे, पण एक लाईन फक्त लिहून ठेवा तुम्ही. द व्हॅल्यू ऑफ जी इज स्मॉल जी. द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम along the surface of the earth. along the surface of the earth. अर्थच्या सरफेसला. ओके, यात काय अडचण आहे तुम्हाला? आय थिंक सो की नसायला पाहिजे. ओके, ठीक आहे. चाल, ही लाईन लिहिल्यावरती तुम्ही पुढे लिहायचं, द रिझन इज दॅट शेप ऑफ द अर्थ इज नॉट स्पेरिकल, सो द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर इज डिफर्स प्लेस टू प्लेस. हा एक पॉईंट लिहायचा. ठीक आहे. त्याच्या पुढे पॉईंट लिहायचा ड्यू टू रोटेशन. हे बघा, कोणती गोष्ट बघा रोटेट व्हायला लागली ना, तर त्याच्या इक्वेटरला ती थोडीशी फुगीर झाली आहे, आणि अर्थ कंटिन्यू रोटेट होते ना, किती टाईम, किती मिलियन्स ऑफ इयर्सपासून. ठीक आहे, कंटिन्यू रोटेट होते. तर रोटेट होत असल्यामुळे जो सेंटरचा जो पार्ट आहे, म्हणजे इक्वेटरचा जो पार्ट आहे, तिथं बल्जेस म्हणजे थोडासा फुगीरपणा आलेला आहे, आणि जे पोल आहे ते थोडेसे असे इथं असायच्याऐवजी ते थोडेसे फ्लॅट झालेले. आर यू गेटिंग दिस? म्हणजे एक्झॅक्टली स्पेरिकल नसून
बल्जेस ॲट द इक्वेटर अँड फ्लॅटर ॲट द पोल्स अशी कंडिशन आहे. म्हणून रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. इक्वेटरला फुगीरपणा आला आहे म्हणून इथून ते इथपर्यंत रेडियस जास्त आणि पोल थोडे दबले गेलेले आहेत म्हणून इथून इथपर्यंतची रेडियस कमी असणार आहे पोल्सला. स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. द व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट, सगळ्यात जास्त आहे 9.832 पोल्सला आहे आणि डिक्रीज होतीये विथ द डिक्रीजिंग इन द लॅटिट्यूड दॅट इज लोवेस्ट ॲट द. परत इथं हां इकडे पोल्सला जास्त आहे आणि इक्वेटरला कमी. हे बघा ऐका एक मिनटं थांबा. रेडियस जितकी जास्त तेवढा जी कमी, जीची व्हॅल्यू कमी. रेडियस कमी जीची व्हॅल्यू जास्त. ठीक आहे. तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू लिहायची गरज नाही, आठवली नाही तर काय अडचण नाही. फक्त एवढं तुम्ही सांगा दस ॲट पोल्सच्या ठिकाणी रेडियस कमी मग तिथं काय जास्त राहील जी. दस ॲट पोल्स व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट अँड व्हॅल्यू ऑफ जी इज लोएस्ट ॲट इक्वेटर. इक्वेटरला ती कमी. लॅटिट्यूड हा वर्ड आलाच पाहिजे असं काही नाही आहे. ओके ठीक आहे. जिथं रेडियस कमी आहे कुठे कमी आहे पोल्सला मग तुम्ही लिहायचं दस व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट पोल्स अँड लोवेस्ट ॲट द इक्वेटर. इक्वेटरला तो कमी असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत मी मार्क करून दिले. हे पॉईंट वाईज असं लिहायचं आहे तुम्ही. ठीक आहे. मग आता इथे बघा हा पॉईंट कळाला तुम्हाला, यात काय अडचण आहे का? बघा लक्ष द्या. आपल्याला काय वाटतंय अर्थ इज लाईक दिस. ऑलमोस्ट अशीच आहे अर्थ, डोंट वरी. ठीक आहे. पण ऑलमोस्ट म्हणतोय. ॲक्च्युअलमध्ये काय होणार आहे लक्षात घ्या. इथे द थिंग इज दॅट कंटिन्युअस रोटेशन जो आहे अर्थचा, अर्थ जी अशी कंटिन्यू रोटेट होतीये, गोल गोल फिरतीये, त्याच्यामुळे ती काय झाली आहे थोडीशी फुगीर इकडं झाली आणि इकडं थोडीशी कमी झालेली. शेप इज लाईक दिस. एवढा पण काय चेंज नाही आहे. आता थोडी मिनिट नाही काढले तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. ओके. सांगायचा उद्देश काय याच्यामध्ये, सांगायचा उद्देश काय इथून सेंटर पासूनचं हा जो पोल्स आहेत ना थोडेसे फ्लॅट झालेले आहे, दबून गेलेत असे. आणि इक्वेटर जो आहे ना तो थोडा फुगीर झालेला आहे ड्यू टू इट्स रोटेशन. मग इथून ते इथपर्यंतची जी रेडियस आहे आणि इथून इथपर्यंतची जी रेडियस ही जास्त दिसते बघा. जरा एवढं पण डोळ्यांना लक्षात येणार नाही पण थोडीशी जास्त आहे, स्लाइटली एवढी. पण आता ते किलोमीटर्समध्ये असणार आहे. किती काहीतरी शेकडो किलोमीटर्स, शेकडो म्हणजे खूप नाही पण थोडेफार तरी 100-150 किलोमीटरमध्ये ती जास्त असणार आहे अप्रॉक्सिमेटली. एक्झॅक्ट आकडा नाही माहिती मला, मी एक अंदाजे सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. ती जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू पोल्स. आणि काय माहिती का जीची जी व्हॅल्यू आहे ना ॲक्च्युली फॉर्म्युला असा आहे बरं का, GM/R². येईल पुढे तुम्हाला 11th आहे. इन शॉर्ट मला काय सांगायचं हे सोडून द्या. इन शॉर्ट जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R². म्हणजे R जास्त जी आणि R कमी जी. कळालं? मग पोल्सला R कमी आहे, पोल्सला R कमी तर इक्वेटर इकडे पोल. पोलला R कमी आहे मग इथं जी काय असेल हायेस्ट ॲट पोल्स. आणि इथे R जास्त आहे सो इथे जी लोवेस्ट आहे ऑन द इक्वेटर. काय अडचण आहे याच्यात? मला असं वाटतं याच्यामध्ये काय अडचण असायचं कारण नाही, ड्यू टू रोटेशन हे झालेलं आहे. ओके. अजून याच्यामध्ये जीच्या व्हेरिएशनचे 2 पॉईंट आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. त्याच्या आधी हा जो काय पॉईंट सांगितला आहे तेवढं तुम्ही लिहून घ्या. मग आपण पुढे जाऊया. राईट डाऊन व्हेरिएशन इन जी. त्यातलं पहिले हेडिंग आहे ड्यू टू अलॉंग द सरफेसवरती. ठीक आहे. लिहा. समजलंय काय अडचण नाही आहे.